नागपुरात गुप्तचर यंत्रणेचा हाय अलर्ट, सूत्रांची लोकशाही मराठीला माहिती, जैश ए मोहम्मदकडून घातपाताचा धोका वाढलाय। गुप्तचर यंत्रणेचा इशारा, विधानभवन परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। नागपूरमध्ये गुप्तचर यंत्रणेचा हाय अलर्ट, सूत्रांची लोकशाही मराठीला या संदर्भात माहिती देण्यात येते। आपले प्रतिनिधी चेतन ननावरे आपल्यासोबत जोडलेले आहेत। चेतन, नागपूरमध्ये गुप्तचर यंत्रणेचा हाय अलर्ट पाहायला मिळतोय। जैश ए मोहम्मदकडून घातपाताचा धोका वाढल्याची माहिती, गुप्तचर यंत्रणेचा या संदर्भातील इशारा। निश्चितच नीलम, कारण सध्याची परिस्थिती पाहिली तर हाय अलर्ट आहे। नागपूरमध्ये आता हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झालेली आहे आणि म्हणूनच मी दाखवू शकतो की मुख्य प्रवेशद्वार असेल आणि एकंदरीतच जे दोनही बाजूने प्रमुख द्वार येतात त्या ठिकाणी आता चोख बंदोबस्त पोलिसांचा ठेवण्यात आलेला आहे। जैश ए मोहम्मदची ज्या प्रकारची कारवाई याआधी पाहिलेली होती, त्यामुळे दिल्ली बॉम्बस्फोटानंतर असाही महाराष्ट्रामध्ये हाय अलर्ट होता, त्यामध्ये आता नागपूरमध्ये सध्या सर्व अतिमहत्त्वाचे व्यक्ती मंत्री असल्यामुळे या ठिकाणीही पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे आणि सर्वसामान्यांच्या वाहनांना आता या ठिकाणी अटकाव करण्यात येत आहे। फक्त आणि फक्त शासकीय कामकाजासाठी येणाऱ्या वाहनांनाच या ठिकाणी कुठेतरी परवानगी देण्यात आली आहे आणि साध्या वेशातील पोलीस असतील आपण पाहू शकतो। अशा प्रकारे मोठ्या संख्येने या ठिकाणी लक्ष ठेवून असलेले आपल्याला पाहायला मिळू शकतात। विशेष करून छोट्या छोट्या हालचाली असतील, मोर्चांच्या माध्यमातून, आंदोलकांच्या माध्यमातून सुद्धा कुठलाही घातपात करण्याचा डाव अतिरेकी किंवा समाजकंटक करू शकतात, त्यावरतीही बारीक लक्ष ठेवून नागपूर पोलीस आहेत अशी माहिती समोर येत आहे। परिणामी सध्या तरी या इशाऱ्यानंतर नागपूर पोलीस हाय अलर्टवर पाहायला मिळत आहे। जी नक्की चेतन, आपण पाहतोय आजपासून हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होते। आज सभागृहामध्ये पुरवणी मागण्या सादर होणार आहेत। काल आपण पत्रकार परिषद मवियाची आणि महायुतीची दोघांची आपण पाहिली होती। यावेळी विरोधक सुद्धा अनेक मुद्द्यांवरून आता सत्ताधाऱ्यांना घेरण्याच्या तयारीत आहेत, तर सत्ताधारी सुद्धा त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी तयारी केलेली पाहायला मिळते। तर आज पहिला दिवस, मात्र आज पहिल्या दिवशी सभागृहामध्ये पुरवणी मागण्या सादर होणार आहेत। निश्चितच आज सुरुवात होईल, वंदे मातरम गीताने, राज्यगीताने सुरुवात होईल आणि त्यानंतर 6 अध्यादेश जे आहेत ते पटलावरती ठेवण्यात येतील 6 मंत्र्यांकडून। यानंतर ज्या प्रकारे आपण माहिती दिली होती की पुरवण्या मागण्या सादर करण्यात येतील। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जी वेगवेगळी विधेयकं वरच्या आणि खालच्या सभागृहात म्हणजे विधानसभा आणि विधान परिषदेमध्ये संमत झालेली आहेत, ज्यांना राज्यपालांची अधिसंमती मिळालेली आहे, ते सुद्धा माहिती आहे ती आज विधानसभेत देण्यात येईल। यानंतर 7 अशी शासकीय विधेयकं आहेत जी पुनर्स्थापनार्थ मांडण्यात येतील। त्याच्यामध्ये 2 महत्त्वाची विधेयक आहेत, एक म्हणजे जनविश्वास असेल आणि दुसरं म्हणजे तुकडेबंदी कायदा असेल। त्यामुळे या दोन्ही संदर्भात काय भूमिका शासन घेतं हेही पाहणं महत्त्वाचं असेल। आणि त्यानंतर शोक प्रस्ताव कुठेतरी मांडला जाईल। शोक प्रस्तावामध्ये जे वेगवेगळे माजी आमदार आहेत, माजी मंत्री आहेत, ज्यांचं निधन झालेलं आहे, त्यांना कुठेतरी श्रद्धांजली वाहिली जाईल आणि त्यानंतर आजच्या दिवसाचं कामकाज ते स्थगित केलं जाईल। मात्र तुर्तास तरी पार्थ प्रवाह प्रकरण असेल किंवा तपोवनचा मुद्दा असेल, या वेगवेगळ्या मुद्द्यांवरती विरोधक कुठेतरी सत्ताधाऱ्यांना घेण्याच्या तयारीत पाहायला मिळत आहेत। नक्कीच आपण जर पाहिलं तर या ठिकाणी अधिवेशनामध्ये सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये संघर्ष पाहायला मिळत असताना, या ठिकाणी वातावरण तापलेलं पाहायला मिळत असताना, मात्र दुसरीकडे 4 मोर्चे आज अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी धडकणार आहे आणि त्या पार्श्वभूमीवर चोख व्यवस्था सुद्धा करण्यात आली आहे। निश्चितच नीलम, कारण अधिवेशनामध्ये सर्व आमदार, सर्व मंत्री या ठिकाणी उपस्थित असतात, त्यामुळे ही योग्य वेळ असते की आपल्या जर एखादा मागणी मान्य करून घ्यायची असेल आणि त्याच्यामध्ये जर काही कायदेशीर बदल करायचा असेल तर हीच ती वेळ असते की अधिवेशन काळामध्ये हे कायदे बदल करण्यात येऊ शकतो। सर्व संबंधित विभागाचे मंत्री त्या ठिकाणी उपस्थित असतात आणि विशेष करून मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वामध्ये अशा प्रकारचा निर्णय जे महत्त्वाचे असतात, धोरणात्मक निर्णय असतात, ते घेता येतात। आणि म्हणूनच आज प्रमुख 4 मोर्चे आहेत, या व्यतिरिक्त 17 वेगवेगळी आंदोलनं आहेत, ती नागपूरमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहेत। त्यामुळे वेगवेगळ्या संघटना आणि संस्था देखील आज या विधिमंडळ अधिवेशनावरती धडक देताना पाहायला मिळतील। नीलम जी धन्यवाद चेतन, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।